शरद पवार आज दौंडच्या दौऱ्यावर. दौंडमध्ये शरद पवार सकाळी ख्रिस्ती बांधवांशी संवाद साधणार. दुपारी दौंडमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक होणार. खासदार सुप्रिया सुळेंचा आज नवी मुंबईमधल्या कोपरखिरण्यामध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा. संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार. सुप्रिया सुळे माथाडी कामगारांशीही संवाद साधणार. बारामतीमधून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज आंबेगाव दौऱ्यावर. आंबेगावमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. नागरिकांशीही साधणार संवाद. अहमदनगर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार सुजय विखे आज पनवेलमधल्या कामोठेमध्ये दौरा. कामोठेमध्ये राहणाऱ्या पारनेरमधील नागरिकांशी सुजय विखे संवाद साधणार. शिंदेगडाचे नेते विजय शिवतारेंची आज सासवडमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक. 11 एप्रिलला होणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या सभेच्या आयोजनासाठी बैठकीचं आयोजन. बीड लोकसभेतून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आज वडवणीमधील कोष्टी समाजाच्या देवी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार. महोत्सवादरम्यान पंकजा मुंडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. 9 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी एकनाथ खडसेंचा भाजपा प्रवेश होण्याची शक्यता. पक्षप्रवेशाला जेपी नड्डा, बावनकुळे उपस्थित राहण्याची शक्यता. एकनाथ खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता. एकनाथ खडसे 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये येणार. मंत्री गुलाबराव पाटील यांची एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाण्यासाठी शिंदे गट आग्रही. जागा वाटपाचा तोडगा आज सुटणार असल्याची संजय शिरसाट यांची माहिती. पंतप्रधान मोदींची उद्या महाराष्ट्रामधील पहिलीच जाहीर सभा. चंद्रपुरातील मोरवा विमानतळ परिसरामध्ये तब्बल 16 एकर परिसरामध्ये सभेचं आयोजन. लोकसभेच्या प्रचारासाठी मोदी मैदानात. राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाची भूमिका आज जाहीर होणार. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन. आपकडून गोपाल इटालिया, महाराष्ट्राचे सहप्रभारी यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद. पुण्यामध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग. काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार. आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजपनं पुण्यामध्ये विकसित भारत या पुस्तिकेचं वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप. मनोज जरांगे पाटील आज पुणे दौऱ्यावर. पुण्यामध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार. धुळे लोकसभेसाठी शरद पवार गटाचे माजी आमदार आसिफ शेख इच्छुक. रमजान नंतर वरिष्ठांची बैठक. आसिफ शेख ईद नंतर निर्णय घेणार. माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नवीन नियुक्त्या. तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी संजय पाटील यांची निवड. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले नियुक्तीपत्र. कराड आणि पाटणमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उद्या संवाद मेळावा. उद्या कराडमध्ये संवाद मेळाव्याचं आयोजन. मध्य महाराष्ट्रासह विदर्भामध्ये पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. तर उद्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याचा अंदाज. रत्नागिरीच्या खेडमधील 7 गावांमध्ये पाणी टंचाई. टँकरसाठी 13 वाड्यांचा ग्रामपंचायतीला अर्ज. उद्यापासून सर्व वाड्यांमध्ये टँकरनं पाणी उपलब्ध होणार. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी. कोयना धरणातून 900 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीमध्ये सध्या 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पुणे महापालिका प्रशासनाकडे पाण्याबाबतच्या तक्रारींचा पाऊस. टँकर सेवेसोबतच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानं नागरिक त्रस्त. केंद्राकडून पुणे जिल्ह्याला 161 कोटी रुपयांचा दुष्काळ निवारण निधी. निधी थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. मालेगावच्या हमाली, तोलाई आणि वराई कपाती संदर्भात कोणताही तोडगा न निघाल्यानं बाजार समिती बंद. आजपासून कांदा लिलाव सुद्धा बंद. 30 कोटीहून अधिकची उलाढाल ठप्प. वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार बंदच. नाणे टंचाईच्या कारणामुळे बाजार समितीचे व्यवहार काही दिवसांपासून बंद. नाशिकहून द्राक्ष घेऊन जाणाऱ्या पिकअपचा वाशिमच्या शेंदूरचना पुलाजवळ अपघात. दोघे गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नागपूरमध्ये आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांची धाड. 4 अटक. नागपूर शहर पोलिसांची कारवाई. ससून रुग्णालयामधील घडलेल्या प्रकाराचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सुपूर्द. आयसीयूमध्ये उंदीर चावल्यानं रुग्णाचा मृत्यू. नातेवाईकांचा आरोप. नाशिकच्या मालेगावमध्ये निवडणुकीच्या नियोजनासाठी आढावा बैठक. गावामध्ये अप्रामाणिकपणा करणाऱ्यांची गय करणार नाही. बीएलओंच्या बैठकीमध्ये तहसीलदारांची अधिकाऱ्यांना तंबी. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे गाड्यांमध्ये वाढ. पुणे नागपूर, पुणे दानापूर, पुणे हजरत निजामुद्दीन या मार्गावर 70 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय. पुण्यामध्ये 100हून अधिक रुग्णालय विना परवाना. पालिका हद्दीमधील 840 खासगी रुग्णालयांपैकी 410 रुग्णालयांच्या परवान्यांची मुदत 31 मार्चला संपुष्टात. मालमत्ता खरेदी विक्रीमध्ये मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक. नागरिकांकडून मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नागपूर या 5 जिल्ह्यांमध्ये मालमत्ता खरेदी विक्रीला प्राधान्य. मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारातून 30,481 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल प्राप्त. पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका रुग्णालयांची स्पर्धा होणार. रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय विभागाचा अनोखा उपक्रम. उत्कृष्ट रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णालयाचा गौरव केला जाणार. वाशिमच्या जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थिनींनी बनवली मॅजिकल कॅप. चालकाला डुलकी लागल्यास अलार्म वाजवण्याची यंत्रणा. मॅजिकल कॅप वाहन चालकांसाठी वरदान ठरणार.
नांदेडच्या बिलोलीमध्ये कांदा लागवडीतून तरुणाला लाखोंचं उत्पन्न, 2 एकर तुरीमध्ये कांद्याचं आंतरपीक घेत शेतकऱ्याला लाखोंची कमाई. नांदेड जिल्ह्यामध्ये वरुणामध्ये ज्वारीचं रान बहरलं, यंदा ज्वारी पिकातून चांगलं उत्पादन मिळण्याची आशा. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये उन्हाळी ज्वारीची तिपटीहून अधिक पेरणी, पोषक वातावरणामुळे ज्वारीचं पीक बहरलं. पुणे विभागामध्ये महावितरणनं दिल्या 42,000 जादा वीज जोडण्या, नवीन वीज जोडण्या देण्यामध्ये महिन्याकाठी 4,000ची वाढ. धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर, 226 प्रकल्पांपैकी 51 प्रकल्प कोरडे ठाक, प्रशासनाकडून तालुकानिहाय दुष्काळ आढावा बैठक. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या दुर्गम भागामध्ये दुष्काळी परिस्थिती, महिलांची पाण्यासाठी पायपीट थांबवण्यासाठी ध्रुव प्रतिष्ठानतर्फे टँकर सेवा सुरू, महिला वर्गाकडून समाधान व्यक्त. मजुरीच्या पैशाच्या वादातून सासरा आणि पतीनं केला महिलेचा खून, दोरीच्या साह्यानं गळा आवळून खून केल्याची माहिती. धुळे जिल्ह्यामधल्या शिरपूरमधली घटना. लातूर जिल्ह्यामध्ये धनेगाव प्रकल्पामध्ये केवळ 30% पाणीसाठा उरल्यानं पिण्यासाठी पाणीसाठा आरक्षित, मात्र तरी देखील अवैधपणे पाणी उपसा सुरूच. पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून काहीच उपाययोजना नाहीत. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती, 6 तालुक्यामधील 34 गावांना 38 टँकरनं पाणी पुरवठा, तालुक्यामध्ये टँकरची मागणी वाढली. धुळे महानगरपालिकेमधील कागदपत्रांचं डिजिटायझेशन होणार, आचारसंहितेनंतर कागदपत्रांचं कायमस्वरूपी होणार जतन. जळगाव लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये पार पडला शिंदे गटाचा मेळावा. 2019 मध्ये मदत करूनही भाजपनं केलेल्या बंडखोरीचे पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यामध्ये मांडले कारणे. धुळ्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं अहिराणी भाषेमध्ये पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जनजागृती. नंदुरबारमध्ये शेतकरी पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीचं आंदोलन, संतप्त शेतकऱ्यांचा सुजलोन कंपनीमध्ये ठिया, सुजलोन कंपनीनं आदिवासींच्या जमिनी कवडीमोल भावामध्ये घेतल्याचा आरोप. वाशिम शहरामधल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लिफ्ट बंद, अनेक वर्षांपासून लिफ्ट बंद असल्यानं रुद्र दिव्यांग संघटनेनं लिफ्टची पूजा करत नोंदवला निषेध. अपंग, रुग्ण आणि वयोवृद्ध नागरिकांचे वरच्या मजल्यावर ये जा करताना होत आहेत हाल. लातूर औसा महामार्गावर मोटरसायकलवर प्रवासाचा जीवघेणा प्रकार, महामार्गावरून सुसाट वेगानं तरुण चालवत आहेत दुचाकी, जीव धोक्यामध्ये घालून जीवघेण्या पद्धतीनं बाईक चालवण्याचे प्रकार.